नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत काश्मीरच्या उरीमध्ये एका दहशतवाद्याला पकडण्यात आलेला आहे. घुसखोरी करताना या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी पकडलेला आहे. या दहशतवाद्याने कबुली जबाब देखील दिलेला आहे. आपल्याला पाकिस्तानमध्येच प्रशिक्षण मिळाल्याचं त्याने मान्य देखील केलेलं आहे. दहशतवादी कारवायांचं पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये प्रशिक्षण मिळाल्याचं या दहशतवाद्याने कबूल केलंय. घुसखोरीसाठी 20,000 रुपयांची रक्कम देखील मिळाल्याचं त्याने सांगितलंय. पाकिस्तानच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश मिळालेलं आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर. प्रशांत, पाकिस्तानी दहशतवाद्याला ज्याला काल पकडण्यात आलेलं होतं त्यानं कबुली जबाबात काही खुलासे केलेले आहेत जे धक्कादायक आहेत. प्रशांत, काय सगळ्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, काल ज्या पद्धतीनं भारतीय सीमा भागात प्रवेश करत असताना 2 दहशतवाद्यांपैकी एकाला ठार मारण्यात यश आलं होतं तर दुसऱ्याला अटक करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं होतं. काल त्याची कसून चौकशी केल्यानंतर अनेक महत्वाचे खुलासे पुढे झालेले आहेत. धक्कादायक खुलासे आहे कारण की पाकिस्तानच्या दिशेतून हे सगळे दहशतवादी भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय अनेक दहशतवादी असंही त्यांनी सांगितलं आहे. सोबतच हा जो दहशतवादी आहे याची संपूर्ण प्रशिक्षण जे आहे हे मुझफ्फराबाद जे पाकिस्तानमध्ये आहे तिथे झालेलं आहे. सोबतच ISIने याला 20,000 रुपयाचे ॲडव्हान्स दिले होते आणि सोबतच याला एक अतिशय महत्वाचं काम हत्या आणि स्फोटक आहे ते पुरवण्याचं काम देखील याच्याकडे देण्यात आलं होतं. या प्रकारची माहिती पुढे आली आहे. अतिशय धक्कादायक आहे. पाकिस्तान वारंवार अशा प्रकारच्या कुरघोडी करत असतो पण भारतीय लष्कराने काल जी मोहीम राबवली त्याच्यामुळे यश प्राप्त झालेलं आहे. प्रशांत, आणखी काही महत्वाचे खुलासे समोर आलेत का? या दहशतवाद्याचे आणखी कोणी साथीदार होते का? त्याबद्दल काही सुगावा सुरक्षा यंत्रणांना लागू शकलाय का? कारण सातत्यानं तुम्ही जसं मगाशी म्हणालात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असतात. सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून सीमा रेषेवर, नियंत्रण रेषेवर पहारा देत असतात. या सगळ्यामधनं आता आणखी काही समोर येताना दिसू शकेल का? अजिंक्य, जेव्हा हिवाळ्याची सुरुवात होते त्याच्या पूर्वीच पाकिस्तानच्या दिशेतून अनेक दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडून होत असतो. पावसाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान या दहशतवाद्यांना प्रशिक्षण होत असतं आणि हिवाळ्याच्या पूर्वी हे भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना कशा घडवाव्या, कारण की हिवाळ्याच्या दरम्यान भारतात अनेक महत्वाचे सण असतात. त्यासाठी या सगळ्यांना प्रशिक्षण केलं जातं. यासोबतच 5 ते 6 दहशतवादी भारतात प्रवेश केल्याची माहिती देखील या दहशतवाद्यांनी दिलेली आहे. त्याचीही कसून चौकशी केली जात आहे आणि ठिकठिकाणी देखील धाडी टाकल्या जात आहे. बिलकुल प्रशांत, आणि या दहशतवाद्यानं पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आपल्याला प्रशिक्षण मिळाल्याचं आणि इतरही काही महत्वाच्या बाबी आपल्या कबुली जबाबामध्ये सांगितल्याचं समोर येत आहे. प्रशांत, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? हा जो दहशतवादी आहे याने मुझफ्फराबादमध्ये हत्यार चालवणं, दारूगोळा, बॉम्ब गोळा फेकणं, याशिवायही स्थानिक भाषा असते स्थानिक भाषांमध्ये कसे संवाद साधायचे या प्रकारचं प्रशिक्षण दिलं झालेलं आहे. सोबतच आपले जे ISIचे जे म्होरके आहेत त्यांना कशी माहिती पोहोचवायची या संदर्भात देखील प्रशिक्षण घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन हा दहशतवादी भारतात प्रवेश केला होता. त्याला AK-47 आणि याशिवाय इतरही हत्यार चालवण्याची त्याला प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि सोबतच कडक थंडीमध्ये राहण्यासाठीही प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. अशा या सगळ्या प्रशिक्षण घेतल्यानंतर हा दहशतवादी भारतात आलेला आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की असे जे इतरही दहशतवादी आहेत त्यांचाही कसून शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे. भारतीय लष्कराच्या काल जे उरी सेक्टरमध्ये मोठी यश मिळालं होतं त्याचं हे मोठं उदाहरण आहे आणि त्यातून आता अजून काही माहिती पुढे येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजिंक्य, अगदी खरं आहे. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आप ट्रेनिंग कैंप में वहाँ कौन सी तारीख को आपको बोला गया कि आपको इन्फिल्ट्रेट करना है? 13 को बताया गया. तो कितना एमिनेशन आपके साथ था जब आप इन्फिल्ट्रेट कर रहे थे? पुढची बातमी बघूया. औरंगाबादमध्ये झालेल्या पावसामुळे जटवाडा रोडवरील बंधारा फुटला आणि त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणी साचलं. या पावसामुळे ज्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षा देता आलेली नाही त्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा परीक्षा देता येऊ शकणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पावसामुळे 200हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचता आलेलं नव्हतं। त्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। त्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे। मराठवाड्यात तर कनेक्टिव्हिटी देखील ब्रेक झालेली आहे, रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, नद्यांना पूर आलेला आहे आणि म्हणून CETच्या एक्झाम देखील काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या नाहीत, ते परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत। पण त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मला सांगायचं आहे की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही। आजच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिलेत, या सगळ्या परीक्षा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय CETच्या लिंकवर त्यांच्या सगळ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येतील। त्याच्यामुळे ज्यांच्या परीक्षा पुरामुळे होऊ शकलेल्या नाहीत त्यांची तारीख आज किंवा उद्या पुन्हा आम्ही जाहीर करतोय। तर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दल आपण पाहिलं प्रतिक्रिया दिलेली आहे, एकंदरीतच घोषणा देखील केलेली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। उदय, विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा देणारी ही घोषणा उदय सामंत यांनी केलेली आहे। MHT CETची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना देता आलेली नव्हती या सगळ्या पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे त्यांना आता दिलासा मिळालाय। उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे। विशेष करून मराठवाडा आणि खानदेशातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे। त्याचा मोठा परिणाम जो आहे स्थानिक शेतकऱ्यांवरती जसं झालाय तसंच तिथले स्थानिक विद्यार्थी जे आहेत त्यांच्यावरती देखील झालेला आहे। अनेक ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची नियोजित परीक्षा ज्या आहेत त्या देता येत नाही। त्यासाठीच तात्काळ एक बैठक घेऊन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय मुख्यमंत्री कार्यालयालाही त्यांनी कळवलेला आहे। अतिवृष्टीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही त्यांची परीक्षा जी आहे ती नंतर घेण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। बिलकुल उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।